नागपूर शहराच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने यशस्वीपणे उलगडा केला आहे। कारमध्ये झोपलेल्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याच्याच वाहनात फिरवून 55,000 रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटण्यात आला होता। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। नववर्षाच्या दिवशी फिर्यादी समीर सुरेश नाकाडे वय वर्ष 37 राहणार नंदनवन ही आपल्या चारचाकी वाहनात पांडव कॉलेज परिसरात झोपले असताना त्यांच्या परिचयाचे 3 तरुण तेथे आले। आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या गाडीत दोघे आरोपी मागील सीटवर तर एक आरोपी पुढील सीटवर बसला आणि फिर्यादीचीच गाडी चालवत त्यांना इतरत्र फिरवले। त्यानंतर फिर्यादीकडील 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, मोबाईल असा एकूण 55,000 रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून फिर्यादीला त्यांच्याच गाडीत सोडून आरोपी पसार झाले। या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 च्या अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण, माहिती संकलन व सापळा रचत साहिल अली उर्फ गुज्जर मुस्ताक अली वय वर्ष 19 आणि सय्यद सलमान सय्यद जलाल वय वर्ष 19 या 2 आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत दोघांनीही हा जबरी चोरीचा गुन्हा फरार आरोपी दानिश अली अरशद अली वय वर्ष 20 यांच्या सोबत मिळून केल्याची कबुली दिली। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। फरार आरोपीचा शोध व पुढील तपास पोलीस करीत आहेत। या प्रकरणाचा यशस्वी उलगडा केल्याबद्दल गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 चे कौतुक होत आहेत। फरार आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात सापडेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे।